एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. ॲक्च्युली मी खूप दिवसानंतर हा एक छोटासा व्हिडिओ अपलोड करत आहे. खूप मोठा ब्रेक झालेला होता आणि जे काही शूट केलं ते सर्व माझ्या शॉर्ट्समध्ये गेलं. सो आतापासून आय होप रेग्युलर सर्व व्हिडिओज वगैरे टाकत राहणार. ओके, सो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की कशा प्रकारे मी माझ्या केसांना मेंटेन ठेवत आहे, कशा प्रकारे माझे केस जसे आय कॅन से 10 वर्ष आधी होते तसेही, आय मीन 10 वर्ष आधी इट मीन्स जेव्हा मी स्कूलमध्ये होती तेव्हा माझे केस होऊ शकते ऑब्व्हियसली याच्यापेक्षा केस दाट होते, बट तरीही अजूनही माझे केस जर सध्याच्या ग्रुपमध्ये जर मी बघितलं तर त्यामध्ये माझे केस अजूनही खूप चांगले आहेत. तर जेव्हा मला असं कोणी विचारते की तुझे केस कसे काय एवढे छान हेल्दी आहेत किंवा एवढे कसे काय जाड आहेत, सो जेव्हा मी माझे हेअर जर्नी जेव्हा मला आठवते, सो सर्वात आधी माझ्या डोक्यामध्ये एकच एक गोष्ट येते की मला आठवते अजूनही की माझी मम्मी प्रत्येक शनिवारी स्पेशली घेऊन बसायची आणि पूर्ण ते तेल वगैरे करायचे, त्यामध्ये लसण, कढीपत्ता असं काही काही ते टाकायचं आणि ते पूर्ण छान ते गरम करून त्यांनी माझी हेअर मसाज करत होती आणि पूर्ण हे माझे हेअर मसाज करून देत होती आणि त्याच्यामुळे फार रिलॅक्स वाटायचं आणि नेक्स्ट डे माझं छान हेअर वॉश सुद्धा करून देत होती. सो आता केसांच्या टेक्स्चर बद्दल बोलूया की माझे आधी केस कसे होते. खूप दाट केस होते. सो तुम्ही इमॅजिन करू शकता जर मी हेअर वॉश केला तर माझे केस चांगले फुगायचे, कारण की कर्ली होते आणि प्लस ड्राय होते, फ्रिझी होते आणि प्लस खूप जास्त दाट होते. त्यामुळे माझे केस लिटरली असे फुगायचे आणि मला ते कसेच मॅनेज करता येत नव्हते. नंतर मग मला हळूहळू समजलं की मला माझ्या एका मम्मीच्या फ्रेंडची ती मुलगी होती, त्या ताईने मला सांगितलेलं की तू कंडिशनर यूज करायचं. समजलं की अच्छा, शॅम्पू नंतर आपल्याला कंडिशनर सुद्धा करायचा असतो. आणि नंतर मग मी 1-2 कंडिशनर, डवचे कंडिशनर वगैरे असतं तेव्हापासून मग मी यूज करायला लागली. कंडिशनर केल्यानंतर काय फरक होतो ते मला तेव्हा जाणवलं की केस थोडे स्मूथ होतात, केस थोडेसे मॅनेजेबल होतात, केसांचा जास्त गुंता होत नाही. स्पेशली कारण की जेव्हा केस आपली फ्रिझी असतात, केस दाट असतात, तेव्हा आपल्या केसांचा खूप जास्त गुंता होतो आणि तेव्हा समजत नाही ना की कशा प्रकारे केस विंचरायला सुद्धा पाहिजे. तर तेव्हा कंगव्याने पूर्ण मी ते केसांच्या गुंता काढत कितीतरी माझे केस असेच तुटलेले आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी माहिती नसतात आणि ठीक आहे आता, पण मी आता केसांची खूप जास्त काळजी घेते, खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स ट्राय करत राहते. पण थोडंसं मोठं होतं आणि माझा टेस्ट आहे त्यापेक्षा मला दुसरं कुठलंही ऑइल असं मला मिळालं नाही की मी त्यावर ट्रस्ट ठेवू शकते, कारण की फर्स्ट थिंग म्हणजे लहानपणापासून यूज करत आहे. सो तो आपल्याला तेवढं माहिती आहे की आपल्याला हे म्हणजे गो टू आहे आपण त्या तेलासाठी. सो खोबरेल तेल हे मी अजूनही यूज करते आणि आता भरपूर काही गोष्टी मी चेंज केलेल्या आहेत. काही गोष्टी लिटरली मी त्या यूज केल्यानंतर सोडून दिलेल्या आहेत. सो त्याबद्दल आता बोलूया. सगळ्यात पहिलं मी बोलेल पतंजलीचा हा जो ब्रँड आहेत ना, मी आता सर्व प्रोडक्ट्स ट्राय केलेले आहेत, कारण की ज्या फेसमध्ये जेव्हा ते पतंजलीचे सर्वात जास्त ॲड यायला लागल्या होत्या किंवा त्यांनी नवीनच सगळे त्यांचे प्रोडक्ट लॉन्च केलेले, तेव्हा मी आय थिंक 11th-12th असेल आणि त्यामध्ये सर्व स्किन केअर आणि हेअर केअरचे प्रोडक्ट्स होते. सो मला त्यांनी भरपूर एकाच प्रोडक्टमध्ये वेगवेगळे फॉर्म्युलेज यूज केलेले शॅम्पू आणि फेस वॉश होते. सो मी प्रत्येक पतंजलीचा एकूण एक फेस वॉश आणि एकूण एक शॅम्पू यूज केलेला. ॲटलिस्ट मी 2 वर्ष तरी केलेलंच आहे. आणि नंतर मला माझे केस जे आधी होते, जे स्कूलमध्ये होते आणि जे 11th-12th होते कॉलेजमध्ये, ते मला त्या केसामध्ये खूप असा फरक वाटू लागला. त्यामुळे नंतर मग मी ते पूर्ण पतंजलीचं एकूण एक गोष्ट सगळी बंद केलेली. पतंजलीचं असं एक प्रोडक्ट आहे जे मी आजही यूज करते, ते आहे फक्त आणि फक्त एलोवेरा जेल. त्यानंतर मी पतंजलीचं कुठलंही प्रोडक्ट यूज करत नाही आणि नाही मी रिकमेंडेड करेन, कारण की पतंजलीच्या शॅम्पूमुळे काय होतं मी तुम्हाला सांगते. पतंजलीचे जे शॅम्पू आहेत त्यामुळे एकतर केस खूप जास्त ड्राय होतात, सेकंड केसांमध्ये खूप जास्त फ्रीज होतो. जे आपलं नॅचरल ऑइल असतं ते पण मी म्हणेल केस म्हणजे बनवूनच थांबवून देतं, कारण की त्यामध्ये रिठाचं प्रमाण जास्त असतं शॅम्पूजमध्ये ऑब्व्हियसली. ओके, आणि नंतर स्प्लिटेंड्स, केसांना दुतोंडी येणं हे खूप जास्त कॉमन आहे आणि तेच त्या शॅम्पूमुळे वाढतं असं हे मला जाणवलं. त्यामुळे मी पतंजलीचा शॅम्पू पूर्णपणे बंद केले आहेत. त्यांचं रुटीन हे खूप इझी करून ठेवलेलं होतं. मी प्रत्येक सॅटर्डेला हेअर ऑइल करते. कॉलेजमध्ये असताना तेव्हा पण आणि आता पण भरपूर मुली एक सांगते, कधी-कधी असं होतं ना, की आपण हेअर ऑइल करतो आणि मग नेक्स्ट डे हेअर वॉश करायचं राहून जातं काहीतरी कारणानिमित्त आणि जेव्हा आपण स्कूलमध्ये जातो किंवा कॉलेजमध्ये जातो
जे आपल्या आजूबाजूच्या मुली वगैरे असतात ते थोडंसं आपल्याला एकदम असं गावठी असल्यासारखं थोडंसं आपल्याला नाही का येऊन असं ते, म्हणजे मला माहिती आहे ते माझ्यासोबत भरपूर वेळा झालेलं आहे. पण तरी पण मी एवढी धट होती ना की मी कधीच हेअर ऑइलिंग करणं सोडलेलं नव्हतं. मी अजूनही हेअर ऑइलिंग करते. मी पूर्ण स्कूलमध्ये पूर्ण कॉलेजमध्ये मी हेअर ऑइलिंग केलेलं. मी खूप अशा स्टायलिश मुली बघितलेल्या ज्यांनी लिटरली हेअर त्या एक एक 2-2, 3-3 महिने त्या हेअर ऑइल करत नव्हत्या आणि त्यांच्या केसांची स्थिती आता जर बघितली ना लिटरली म्हणजे काय म्हणतात पूर्ण असं उजला चमन असं झालेलं त्यांचं. सो आणि आता त्या भरपूर काही काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत आहेत. हे माझ्या कानावरती आलेलं आहे म्हणून मला तुमच्याबरोबर शेअर करावंसं वाटलं की तुमच्या कोणी अशा लक्षात येत असेल ना की या व्यक्तीने हेअर ऑइल केलेलं नाही, सो प्लीज त्याला सांगा की हे खूप चुकीची गोष्ट आहे. हेअर ऑइलिंग करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमचं कुठेही स्कॅल्प असू दे, ऑइल असू दे किंवा ड्राय स्कॅल्प असू दे, म्हणजे कुठल्याही प्रकारची स्कॅल्प असू दे त्याला ऑइलिंग हे महत्त्वाचं आहे. कारण की त्याने 2 गोष्टी होतात. एक तर आपण जेव्हा ऑइलिंग करतो तेव्हा आपल्या केसांना एक छान पोषण मिळतं. सेकंड म्हणजे आपल्या केसांच्या या बोटांमुळे जेव्हा मसाज करतो त्या बोटांमुळे आपल्या स्कॅल्पची पूर्ण जे ब्लड सर्क्युलेशन असतं ना ते एक छान होऊन जातं. ब्लड सर्क्युलेशन होतं आणि ते आपल्या केसांसाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे हेअर ऑइलिंग नक्की करा. पास कशी मी माझ्या केसांची काळजी घेते सो त्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ होता. आणि मी असं म्हणेल की हा ट्रायल व्हिडिओ होता कारण की मी भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आणि थोडंसं ते काय म्हणतात थोडीशी आज अशी नर्वस होती. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे. पण इट्स ओके. नेक्स्ट टाईम पक्का एक व्हिडिओ बनवेल त्याबद्दल मी माझे कुठले कुठले प्रोडक्ट्स कारण की मी भरपूर प्रोडक्ट्स ट्राय करत आहे. या 1 वर्षामध्ये मी भरपूर प्रोडक्ट्स ट्राय केले आहेत कारण की पाण्याचा चेंज झालेला आहे स्किनवरती आणि केसांवरती त्याचा खूप जास्त इफेक्ट दिसत आहे. त्यामुळे मी भरपूर शॅम्पू, कंडिशनर वगैरे व्हॉटएव्हर सगळे प्रोडक्ट्स मी वेगळे चेंज केलेले आहेत आणि ते कुठले प्रोडक्ट्स काम करत आहेत, कुठले प्रोडक्ट्स काम नाही करत आहे माझ्यासाठी मी तुम्हाला एकदा नक्की सो त्यामुळे माझ्या नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके बाय.